रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या वारी मार्गावर आळंदी पासून पंढरपूर पर्यंत निसर्ग वारीचं जे काम चालतं आणि त्याच्यातून या वारी मार्गावरचं पर्यावरण म्हणजे निसर्ग आणि वारकऱ्यांचं आरोग्य हे दोन्ही महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व अन्नदात्यांनी पळसाच्या पानाच्या पत्रावरी वापराव्यात की ज्या निसर्गामध्ये ज्यांचं परत खत होतं आणि वारकऱ्यांच्याही आरोग्याला त्याच्यातून कुठला अपाय होत नाही, तसंच त्या जनावरांनी खाल्ल्या तरी त्यांनाही अपाय होत नाही असं जे एक आहे. आणि हा बदल घडावा म्हणून या ठिकाणी गेली 3-4 वर्ष आम्ही येतोय. तर त्यांचे जे प्रमुख आहेत भूषण पाटील हे सगळे मुंबईवरून ही सगळी मंडळी इथे येतात आणि वारकऱ्यांसाठी सेवा देतात. तर त्यांच्यामध्ये हा सगळा बदल कसा घडला हे थोडस आपण जरा त्यांच्याकडून जाणून घेऊ. एक चूक दुरुस्त करतो. मुंबईवरनं ही मुरटी. मी मुंबईवरनं येतो आणि मुरटी गावातनं हा अनिल ओके भोसले हा आमचा पिलर आहे. ओके. निसर्गवारीला या दादांनी आम्हाला 3 वर्ष आधी एक सुचाव ठेवलेला का या पेपरच्या पत्रावळ्या का नाही वापरायच्या. तर आम्ही त्यांचं ऐकलं आणि 2 वर्ष आम्ही आता पळसाच्या पत्रावळ्या युज करायला चालू झालो. त्याच्यात आम्हाला पण फरक बराच पडला. कचरा भरपूर कमी प्रमाणात व्हायला लागला. 10वं वर्ष आहे आता हे अन्नदानाची सेवा करण्याचं हे 10वं वर्ष आहे. तर ह्या सेवेची सुरुवात भूषण पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी सुरुवातीला मुंबईवरून फोन केला की असं असं आपल्याला करायचंय, ते नियोजन करावं लागेल. तर आम्ही सर्व गणेश तरुण मित्र मंडळाला आमच्या मुरटीच्या हे असं असं सांगितलं, तर त्यांनी परवानगी दिली. त्यानंतर हे अन्नदान असंच 10 वर्ष झालं चालू आहे. आता जवळजवळ 15 ते 20 हजार लोकांपर्यंत ते अन्नदान पोहोचवण्याचं काम हे सर्व युवा वर्ग करतो आणि हे सर्व भूषण पाटील मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं. आणि याला सर्व समाजातील सर्व थरातून सर्व ठिकाणचे लोक येऊन सहकार्य करत असतात. तर असं 2-3 वर्षापूर्वी निसर्गवारी चे जे हे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या सिल्वरच्या ज्या पत्रावळ्या आपण यूज करतो त्याच्याऐवजी जर तुम्ही पानाच्या पत्रावळ्या जर यूज केल्या तर पर्यावरणाला पोषक असं वातावरण तयार होतं त्याच्यामुळं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून संरक्षण होतं. तर त्या दृष्टीने आम्ही आता गेल्या 2 वर्षांपासून पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या यूज करतो. तर आता जसं मी सांगितलं तुम्हाला की आम्ही पहिल्या ज्या सिल्वरच्या पत्रावळ्या यूज करत होतो तर त्या जनावरांच्या पोटात वगैरे काय असे जाण्याचे प्रकार वगैरे होतात. तर ते आम्ही आता जसं चालू केले 2 वर्षापासून पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या वापरायचं चालू केले. तसंच इतर जे कोण अन्नदान करणारे असतील किंवा मंडळी असतील, खाजगी संस्था असतील, सेवाभावी संस्था असतील, त्यांनी सुद्धा या इको फ्रेंडली पत्रावळीचा वापर करावा असं मला मनापासून वाटतं.